मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे सिनेट निवडणुकीचा बळी केला असा अभाविपचा आरोप आहे। विद्यापीठ प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दबावाला बळी पडलं असं अभाविपचं म्हणणं आहे। निवडणूक प्रक्रिया अस्थायी कालावधीसाठी स्थगित करणं हा लोकशाहीचा बळी आहे आणि अभाविपचं शिष्टमंडळ या संदर्भात राज्यपालांकडे दाद मागणार आहे। राजकीय लोभापायी मुख्यमंत्र्यांचा विद्यापीठ प्रशासनावर दबाव आहे असा आरोपही अभाविपने केला। तर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला पार पडणार होती, मात्र त्याआधीच निवडणूक स्थगित करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत। निवडणूक स्थगितीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मागील 2.5 वर्षांपासून सिनेट निवडणूक रखडली आहे। निवडणुका पुन्हा स्थगित केल्यानं मविया नेते जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेंनी सरकारवर मात्र जोरदार टीका केली आहे। त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत, त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मार खात आहेत आणि सर्वेक्षण हा बीजेपीचा बेस असतो निवडणुकीचा। निवडणूक म्हणजे मी जेव्हापासून बीजेपीचं हे केलंय तेव्हापासून बीजेपी सर्वेक्षणावरच, म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वेवरच बीजेपी काम करते। आणि या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे काय म्हणतात ते बघूया। एक्स पोस्टवर आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्यानं भाजप आणि बेकायदेशीर मुख्यमंत्री मिंधे हे युवा सेनेला किती घाबरले हेच यातून दिसून येत आहे। मिंधेंची गद्दार टोळी निवडणुकीला इतकी घाबरलेली आहे की त्यांनी मतदानाच्या 1 दिवस आधी सिनेटची निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले। यावरून सरकारने लोकशाहीचं काय केलंय हे पाहावं। त्यांना निवडणुकीची भीती वाटते आणि ते एक देश एक निवडणूकची चर्चा करतात। लाजिरवाणे आणि भ्याड गद्दार निवडणुकीला कात्री लावतात असंही आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात। तर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित झालेली आहे। मतदानासाठी अवघा 1 दिवस शिल्लक असतानाही निवडणूक स्थगित झाल्यामुळे आता चर्चा सुरू आहे। तर पुढील आदेशापर्यंत निवडणूक स्थगित करण्याचं शासन पत्रक हे जारी झालेलं आहे। मागील 2.5 वर्षांपासून ही निवडणूक रखडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।